जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनवस्ती केंद्रवाडी तालुका जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. त्याचे वैशिष्ट्य थोडक्यात सांगतो पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. सरावांचे उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपात युट्यूब आणि फेसबुक वरती व्हिडिओ उपलब्ध असतील. ते अनलिमिटेड व्ह्यू असतील. ते पब्लिकली करण्यात आलेले आहेत. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याच्या आमच्या वतीने तुम्हाला प्रयत्न करू, जेणेकरून तुमचा त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम होईल, अभ्यास होईल. दिलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्याकडून तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून आपण आपली प्रगती पाहू शकता. तुम्हाला सांगण्यास आनंद होतो की तुम्ही ती टेस्ट एक वेळा नाही वारंवार सोडवू शकता. जोपर्यंत आपल्याला ती पैकी गुण देत त्या टेस्टचा पिच्छा सोडायचा नाही. त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्सही दिले जातील, जेणेकरून तुम्ही त्याच्या प्रिंट काढून अभ्यास करू शकता. त्या शाळेच्या वतीने आपल्याला कळवण्यास आनंद होतो की आम्ही सर्व अभ्यासक्रम आपल्याला शिकवण्याची आम्ही तुम्हाला देत आहोत. यासाठी फक्त तुम्हाला व्हॉट्सअप जॉईन करायचं आहे. व्हॉट्सअपचा चॅनल फॉलो करायचे. तुम्हाला त्याच्या लिंक आपल्या मेसेज मध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, आपल्या मित्रांना कळवायचंय. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपाच्या क्लासेसची फी रेकॉर्डेड 200-250 व्हिडिओ 5000 पर्यंत फी आकारणी करतात. काही क्लासेस अकॅडमी लाईव्ह तास पण देतात, रेकॉर्डेड देतात. त्याचे 25,000 पर्यंत फी आकारणी करतात. परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमांतर्गत तुम्हाला हा सर्व अभ्यासक्रम फ्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. आपल्या मित्रांनी, आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी, 4थी आणि 5वी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या सर्वांचा लाभ घ्यावा, असं आमच्या शाळेच्या वतीने आपल्या सर्वांना आव्हान. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज 5वी नवोदय विद्यालयासाठी असणारे भाषा, मानसिक क्षमता चाचणी आणि गणित यापैकी भाषा विषयाचे आज आपण आयोजन केलेलं आहे. पहा, भाषा विषयामध्ये आपल्याला 4 उतारे येणार आहेत, 20 प्रश्न येणार आहेत आणि 25 गुण आपल्याला त्यात मिळवायचे. आणि तेही पैकी एकही गुण आपले होणार नाही, एकही प्रश्न आपला चुकणार नाही. त्यासाठी आमच्याकडून आपणास 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उत्तरे दिली जातील, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट दिले जातील, 100 प्लस लाईव्ह तास शिकाव व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर आपणास आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातील. त्या सर्वांचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असं आमच्या शाळेच्या वतीने विनंती. मी स्वामीनाथ सोनवणे आजच्या जवाहर नवोदय उतारा क्रमांक 75 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय उतारा विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाला उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 75 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. अगदी खात्रीशीर तुम्हाला मी खात्री देतो की जर तुम्ही माझा दिलेला सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला, मी सांगतोय त्याप्रमाणे टेस्ट वारंवार सोडवल्या, तर तुम्हाला पैकी मार्क घेण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, चला तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 75 स्क्रीन वरती तुम्ही उत्तर काळजीपूर्वक वाचा. वाचन झाल्यानंतर आपल्या चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका, जेणेकरून आपण या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तरं योग्य देऊ शकू. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 75 स्क्रीन वरती. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन साक्षी, अभिनंदन श्रेया, अभिनंदन श्रेयोग. पहा, उत्तरा सगळ्यात आधी प्रशांत बसलाय आणि चॅट पण करीत बसला होता. म्हणजे लोकांना त्या चॅट मध्ये नादी लावतो आणि स्वतः अभ्यास करतो असा चलाक विद्यार्थी दिसतोय मला तो.
दुसऱ्याला नादी लावायचं, आपण अभ्यास करीत बसायचं. अभिनंदन सृष्टी. चला, सर्वांचं अभिनंदन. मी उत्तर वाचतो. आपल्याला या उत्तराबद्दल 5 प्रश्न येणार आहेत. त्या 5 प्रश्नाची उत्तर अगदी सोपे आहेत की कोणाचंही उत्तर चुकणार नाही असं मी अपेक्षा ठेवतो. अभिनंदन साक्षी सृष्टी. चला, उत्तरा क्रमांक 75. कैऱ्याच्या दिवसात आमराईत आंब्याचा पाडाचा आंबा खाली पडताना तुम्ही पाहिला असेल. तो आंबा खाली पडताना तुमच्या मनात कोणता बरं आला? आंब्याची चव कशी असते हा विचार आला असेल तुमच्या मनात. मात्र इंग्लंड मधील मनोरा बागेत असेच झाडावरील सफरचंद खाली पडताना पाहून ते खाली का पडलं, वर का बरं गेलं नाही, असा जगावेगळा विचार एकाच्या मनात आला. आणि त्या विचारापासून पृथ्वी आणि इतर कुठल्याही पदार्थात असलेले गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध त्या मुलाने लावला. तो मुलगा एक प्रसिद्ध संशोधक आयझॅक न्यूटन हाच एक असा शास्त्रज्ञ आहे की ज्याच्या संशोधनात नव भौतिक शास्त्राचे मूळ तत्व दडले आहे. पहा, न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावलेला आहे. अभिनंदन प्रश्न. अभिनंदन श्रावणी. ज्यांनी उत्तर वाचला काळजीपूर्वक, ज्यांनी वाचलाय त्यालाच याच्यावरती उत्तर देता येते. ज्यांनी वाचला नाही ते लोकांचं बघून टाकतील. लोकांचं उष्ट खाण्याची सवय मोडा. विद्यार्थी मित्रांनो, आपण उष्ट खाणे इतके गरीब नाहीयेत. आपल्या बुद्धीला चालना द्या, आपल्या बुद्धीला खुराक द्या, आपल्या मेंदूचा वापर करा आणि आपलं आपण उत्तर देत चला. चला, विद्यार्थी मित्रांनो, उत्तर क्रमांक 75. न्यूटनचा यामध्ये उल्लेख आलेला आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कसा लागला? सफरचंदाच्या झाडाखाली बसून त्याला तो विचार सुचला. पहा, आणि याच्यावर पहिला प्रश्न, झाडाचा आंबा खाली पडताना सर्वसामान्याच्या मनातील प्रश्न. पर्याय ए, आंब्याची जात कोणती. पर्याय बी, आंब्याचा रंग कोणता. पर्याय सी, आंब्याची चव कशी. आणि पर्याय डी, आंब्याचा आकार कसा. चला विद्यार्थी मित्रांनो, इथं एक प्रश्न चुकलेला आहे, शब्द चुकलेला आहे. आमची झाले, आमची नाही, आंब्याची शब्द आहेत तो. प्रश्न पहिला, आंब्याच्या झाडाखाली झाडाचा आंबा खाली पडता सर्वसामान्याच्या मनातील कोणती. पर्याय बी, आंब्याचा रंग कोणता. पर्याय सी, आंब्याची चव कशी. आणि पर्याय डी, आंब्याचा आकार कसा. योग्य उत्तर आलेत पहा भरपूर. प्रशांत सी उत्तर देतोय. सेट काय टाइप केले, एस टी. सी उत्तर देतो. श्रेया सी उत्तर देते. कृष्णा सी. प्रशांत सानदी श्रेयोमध्ये वरून तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. सर्वसामान्याच्या मनात काय विचार येतो. सृष्टी गंधाळ सी उत्तर देते. श्रेया सी उत्तर देते. श्रावणी सी उत्तर देते. साक्षी खाडे सी. चला, सगळ्यांनी उत्तर दिलंय. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न, झाडाचा आंबा खाली पडताना सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंब्याची चव कशी. पर्याय क्रमांक सी, आंब्याची चव कशी. प्रश्न पहिला, झाडाचा आंबा खाली पडताना सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न. याचं योग्य उत्तर होतं उत्तरा क्रमांक 75 मधील पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंब्याचा आकार कसा. आंब्याची चव. सर्वसामान्यांच्या मनात येणारा प्रश्न आहे आंब्याची चव कशी. याचं सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. बाकीच्यांनी उत्तर जर चुकीचं दिलं असेल तर बऱ्याच जणांची उत्तर वेगवेगळी आली होती. प्रश्न पहिला योग्य उत्तर आहे आंब्याची
चव कशी? चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? पर्याय ए जेम्स वॉट, पर्याय बी ग्रॅमर बेल, पर्याय सी अल्फ्रेड नोबेल, पर्याय डी आयझॅक न्यूटन. पहा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? त्या शास्त्रज्ञाचं नाव सांगायचंय तुम्हाला आणि या चारपैकी एका शास्त्रज्ञाचं नाव आपल्या उत्तरामध्ये आलेलं आहे, त्यामुळे या माझा विचार करण्यासारखं नाही, तरी पण उत्तरात शोधून टाका. माझ्या अंदाजे खालून जर वाचायला गेले तर लवकर ओळ क्रमांक सापडेल. प्रशांत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर डी देतोय, श्रेया डी उत्तर देतोय, कृष्णा डी उत्तर देतोय. चला श्रेयोग खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय अभिनंदन श्रेयोग, श्रेयोग अभिनंदन, श्रेया अभिनंदन, प्रशांत. चला श्रेयोग डी उत्तर देतोय. चला सर्वांचं अभिनंदन, डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. श्रावणी कॅन्सल करून परत जॉईन व्हायचं आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये लिंक आहे. जर आपल्याला काही अडचण असेल तर कॅन्सल करून परत जॉईन व्हा, जेणेकरून तुम्ही लाईव्ह जाल. सृष्टी खाडे, साक्षी खाडे डी उत्तर देते, सृष्टी गंगाळ डी उत्तर देते. तर सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुम्ही खालून वाचल्यानंतर शास्त्रज्ञाचं नाव आलंय न्यूटन, आयझॅक न्यूटन हे त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं, ज्यांनी त्याच्या डोक्यात सफरचंद पडलं वरून खाली आणि त्याने विचार केला हे सफरचंद खालीच का आलं, वर का नाही गेलं, आकाशात का नाही गेलं, आहे की नाही, आणि त्याला त्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा तिथून पुढे शोध लागला. प्रश्न दुसरा, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर पर्याय डी आयझॅक न्यूटन. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील तिसरा प्रश्न, न्यूटनच्या संशोधनात कोणत्या शास्त्राचे मूळ तत्व दिसून येते? न्यूटनच्या संशोधनात कोणत्या शास्त्राचे मूळ तत्व दिसून येते? पर्याय ए रसायनशास्त्र, पर्याय बी जीवशास्त्र, पर्याय सी नवभौतिकशास्त्र आणि पर्याय डी कृषीशास्त्र. याचं उत्तर आपल्याला उत्तर शेवटच्या वळीत दडलेलं आहे. अगदी सोपं शेवटच्या वळीत उत्तर दडलेलं आहे. प्रशांत सी उत्तर देतोय नवभौतिकशास्त्र. प्रशांतने उत्तर वाचलं होतं का काय कोणास ठाऊक, किंवा टेस्ट सोडवली असेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रशांत चला की तुमच्या आधी टेस्ट सोडवतो, लक्षात ठेवतो, तुमच्या आधी टाईप करतो. तुम्हाला टेस्ट टाकलेले असतात, तुम्ही पण टेस्ट सोडवत जा तास सुरू व्हायच्या आधी, जेणेकरून तुम्हाला उत्तरावरचे सर्व प्रश्न आधीच कळतील. प्रश्न दुसरा, न्यूटनच्या संशोधनातील कोणते शास्त्र मूळ तत्व दिसून येते? पर्याय ए रसायनशास्त्र, पर्याय बी जीवशास्त्र, पर्याय सी नवभौतिकशास्त्र, पर्याय डी कृषीशास्त्र. याचं योग्य उत्तर येऊ राहिलंय. प्रशांत उत्तर देतोय, श्रेयोग श्रेया श्री उत्तर देते, सृष्टी सी उत्तर देते, साक्षी सी उत्तर देते. चला ज्यांनी ज्यांनी शेवटची ओळ म्हणलंय खालून पहिली ओळ म्हणा किंवा शेवटची ओळ म्हणा, एकच अर्थ निघतो त्याचा. सर्वांचं अभिनंदन. प्रशांत, श्रेयोग, सृष्टी, साक्षी सर्वांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा, न्यूटनच्या संशोधनात कोणत्या शास्त्राचे मूळ तत्व दिसून येते? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी नवभौतिकशास्त्र. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी या उत्तरावर पुढचा प्रश्न, जसं आंब्याची आमराई तसं नाण्याची. पहा इथं आपण एक वचनी अनेक वचनी जे शब्द आहेत, शेळ्यांचा कळप, माणसांचा गुळका, द्राक्षाचा जुडगा, चाव्यांचा जुडगा, आपण हे व्याकरणामध्ये शिकलेलो आहोत, चौथीमध्ये शिकलेलो आहोत. ज्यांना ज्यांना आठवण त्यांनी या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रश्न चौथा, आंब्याची राई तसं नाण्याची. पर्याय ए थापी, पर्याय बी जथ्था, पर्याय सी चळत आणि पर्याय डी जुडगा, पर्याय डी जुडगा. बघू कोणाचं उत्तर येते बरोबर. प्रश्न तिसरा, प्रश्न चौथ्याचं उत्तर टाका. प्रशांत सी उत्तर देतोय, त्याचं म्हणणं आहे नाण्याची चळत. सृष्टी सी उत्तर देते, श्रेयोग सी उत्तर देतोय. नाण्याची काय असते? समूहदर्शक शब्द आहे, एक वचन अनेक वचन सारखा. समूहदर्शक शब्द, पक्ष्यांचा थवा,
तसं साक्षी खाडे उत्तर देते. प्रशांत सानप केस सोडवले नाही म्हणतोय बघ. श्रेयोग तो खरं बोलतोय का विचार, त्याला फोन नंबर घेऊन त्याचा, म्हणजे कळण तो काय बोलतोय. चला प्रश्न चौथा. जसं आंब्याची राई तसं नाण्याची योग्य उत्तर आहे सी. ज्या ज्या त्यांनी चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. श्रावणी तुझं अभिनंदन. अगदी योग्य उत्तर आहे पहा. नाण्याची असते चळत, म्हणजे नाण्याची काय असते चळत. एक नाणं अनेक नाणं त्याची चळत म्हणतो. योग्य उत्तर पर्याय शेवटचा प्रश्न. आयझॅक न्यूटन यांनी झाडावरून हे पडताना पाहिलं. काय पडताना पाहिलं? आंबा पडताना पाहिलं, चक्कू पडला, सफरचंद पडलं, काय पडलं? पर्याय ए पेरू, पर्याय बी आंबा, पर्याय सी सफरचंद, पर्याय डी चक्कू. काय पडलं रे वरून? अभिनंदन श्रेयोग. मंथनच्या ह्याच्यात जरी बी ग्रेड मिळाला असला तरी आपला नवोदयला नंबर लागणार आहे. फक्त मी दिलेला सर्व अभ्यास वेळेच्या वेळेला कळत चला, टेस्ट सोडवत चला, वारंवार टेस्ट सोडवा. तुम्हाला सर्व टेस्ट व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मिळणार आहेत. त्याला तुम्ही खाली लिंक आहे बघा, व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला जो मेसेज आला त्याच्यामध्ये मोर करा. मोर केल्यानंतर व्हॉट्सअप 5वी जवाहर नवोदय भाषा विषय त्या ग्रुपला फॉलो करा. तुम्हाला 1 ते 60 त्या सगळ्या सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत. बाकीच्या जशा जशा तयार होतील तशा तशा त्या चॅनलवरती टाकल्या जातील. प्रशांत सी उत्तर देतोय, सृष्टी सी उत्तर देते, श्रेयोग सी उत्तर देतो, श्रेया सी उत्तर देते. सृष्टीमध्ये चौथ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे बाबावर झाडावरून खाली काय पडलं. अभिनंदन सृष्टी. श्रावणी सी उत्तर देते. श्रेयोग चला सगळ्यांनी सी उत्तर दिले. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं उत्तर बरोबर आहे. या प्रश्नाचं प्रश्न 5वा. आयझॅक न्यूटन यांनी झाडावरील हे पडताना पाहिले. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. चला तर आपला इथं उत्तर क्रमांक 75 पूर्ण होतोय. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. अद्यापही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला कोणी जॉईन नसेल तर त्यांना हा मेसेज पाठवून व्हॉट्सअपची लिंक त्या ग्रुपच्या मेसेजमध्येच आहे, त्याला टिक केलं की व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतं, जेणेकरून त्यांनाही या लाईव्ह लिंक उपलब्ध होतील. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यामुळे तुम्हाला सर्व लाईव्ह युट्यूबला जर तुम्ही लाईक केलं, सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनला दाबलं तर तुम्हाला लाईव्ह शिक्षेचे नोटिफिकेशन येत राहील. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला जरी माझा मेसेज चुकून कधी टाकायचा राहिला तरी तुम्हाला तो मेसेज युट्यूब मार्फत पाठवला जाईल. चला तर आपण इथं उतारा क्रमांक 75 थांबू.